ग्राम विकास मंत्र्यांचा दावा. खरंच संगणक परिचालक महिन्याला 50,000 रुपये कमवतात का? आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. हा विषय आहे महाराष्ट्रातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांचा आणि विधान परिषदेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या एका विधानाचा. मंत्री महोदयांनी सभागृहात सांगितले की काही संगणक परिचालक महिन्याला 50,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न कमावतात. आता प्रश्न असा आहे, जर हा दावा खरा असेल तर त्याचा पुरावा काय, आणि जर तो पुरावा असेल तर तो महाराष्ट्रातील जनतेसमोर ठेवला पाहिजे. कारण लोकशाहीमध्ये सरकारने केलेल्या प्रत्येक दाव्याची पडताळणी होणे आवश्यक असते. आता दुसरा प्रश्न, समजा महाराष्ट्रात एखादा संगणक परिचालक खरोखर महिन्याला 50,000 रुपये कमवत असेल तर त्या ग्रामपंचायतीत नेमके असे काय घडते ते इतर हजारो ग्रामपंचायतीमध्ये घडत नाही. त्या गावात नागरिकांची संख्या जास्त आहे का? ऑनलाईन सेवांची मागणी जास्त आहे का? की शासनाने त्या ग्रामपंचायतीला काही विशेष सुविधा दिल्या आहेत? हा संशोधनाचा विषय आहे. एका व्यक्तीचे उदाहरण देऊन संपूर्ण राज्यातील हजारो संगणक परिचालकाबद्दल निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. मित्रांनो, संगणक परिचालक हे आज ग्रामीण डिजिटल व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनले आहेत. जन्म मृत्यू दाखले, कर वसुली, विविध शासकीय योजना, ऑनलाईन अर्ज अशा अनेक सेवा ते नागरिकांना देत असतात. म्हणूनच या विषयावर भावना नव्हे तर तथ्ये बोलली पाहिजेत. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ग्राम विकास विभागाची जबाबदारी नेमकी काय? फक्त भाषण करणं की ग्रामपंचायती अधिक सक्षम करणं? आज नागरिकांनी काही प्रश्न विचारले पाहिजेत. राज्यातील ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती सुधारली का? रिक्त पदे भरली का? संगणक परिचालकांच्या सेवा अटी निश्चित झाल्या का? त्यांचे मानधन वेळेवर मिळते का? डिजिटल सेवा अधिक प्रभावी झाल्या का? गावातील सामान्य माणसाला कार्यालयात कमी फेऱ्या माराव्या लागतात का? जर या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नसतील तर उत्तरदायित्व कोणाचं? लोकशाहीमध्ये मंत्रिपद म्हणजे केवळ अधिकार नाही तर ती मोठी जबाबदारी असते. म्हणून मंत्री महोदयांनी केलेल्या प्रत्येक विधानाला अधिकृत आकडेवारीचा आधार असणे गरजेचे आहे. जर सरकारकडे अशी माहिती असेल तर ती सार्वजनिक करावी, आणि जर नसेल तर वस्तुस्थिती स्पष्ट करून गैरसमज दूर करावेत. कारण चुकीची माहिती पसरली की त्याचा परिणाम हजारो प्रामाणिक कर्मचाऱ्यांवर होतो. मित्रांनो, आज गरज आहे आरोपांची नाही तर सत्य शोधण्याची. गरज आहे राजकारणाची नाही तर उत्तरदायित्वाची. ग्रामविकास म्हणजे फक्त इमारती बांधणे नाही तर गावातील प्रशासन अधिक पारदर्शक, अधिक सक्षम आणि अधिक विश्वासार्ह बनवणे होय. आणि शेवटी एक प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारला पाहिजे, जर एखादा मंत्री सभागृहात एखादा दावा करतो तर त्या दाव्याची पडताळणी करण्याची जबाबदारी कोणाची? फक्त विरोधकांची की माध्यमांची की आपल्या सर्व नागरिकांची? कारण प्रश्न विचारणारी जनता हीच लोकशाहीची खरी ताकद असते. धन्यवाद. आता हा व्हिडिओ उपलब्ध सार्वजनिक विधानांच्या आधारे केलेले विश्लेषण आहे. कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेबाबत अंतिम निष्कर्ष मांडण्याचा उद्देश नसून सार्वजनिक दाव्यांची तथ्याधारित पडताळणी आणि उत्तरदायित्वाची गरज अधोरेखित करणे हा या व्हिडिओ मागील हेतू आहे.